मागच्या वर्षी 8.5 कोटी आणि त्याच्या आधी 7.5 कोटी असा खर्च महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीला केला. पण ती शिवजयंती झाली कशी? वरतूनच स्टेज यायचं, वरतूनच माणसं यायची, इथं यायचे, तंबू बिंबू लावायचे, टेंट लावायचे आणि निघून जायचे. त्यामुळे लोकांचा सहभाग नाही. त्यामुळे सर्व नाराजी पसरली लोकांची. आणि योगायोगाने आमदारकीचा तख्त बदलल्यानंतर मला ही गोष्ट खटकली. कारण ही 2014ला शिवनेर महोत्सव मागणारा मी पहिला आमदार आहे. शिवनेरीचं महत्व सांगणारा त्यांना मी पहिला माणूस आहे. आणि मग त्याच्या संघर्ष करून विधिमंडळ आवाज उठून मी शिवनेर महोत्सव साजरा करा अशा पद्धतीची विनंती करून त्यांनी त्यांना राजमान्यता दिली. आणि राजमान्यतेनंतर आज शिवनेर महोत्सव खाली 3 दिवसाचा आपण राजसाहेब चालू केला. आणि या शिवनेर महोत्सवामुळे काय झालं, 3 दिवस हे वातावरण एकदम आप राहिलं. राज्यामध्ये मेसेज झाला. शिवजयंतीचा हा सुद्धा वाढत गेला, शिवजयंतीचा स्कोप सुद्धा वाढत गेला, शिवभक्त वाढत गेले आणि चांगले कार्यक्रम यायला लागले. पण मागच्या 5 वर्षामध्ये काय झालं की हे सगळं स्टेजवाला बरोबर सगळं बरोबर, मग आमचा सहभाग नाही कुणाचा. आमदारांना माहित नाही, खासदारांना माहित नाही. आमदार प्रोटोकॉल मध्ये आमदार खासदारांचे साधं नाव सुद्धा नाही. म्हणले भयावह आहे. मग अशा पद्धतीने आपण सगळ्या मंडळीची चर्चा घडून आली. खाली जिल्ह्यात चर्चा घडवली, वरती राज्यात चर्चा घडवली आणि त्यांना चर्चा पटली. त्यांनी पॉझिटिव्ह घेतली, ती चर्चा त्यांनी मान्य केली. आणि मी म्हटलं साहेब एवढा खर्च लागत नाही शिवजयंती, तुम्ही एवढं देऊ नका. मी पहिला तो आमदार आहे की जो पहिल्यांदा असं म्हटलं राज्यामधून की शिवजयंतीचा पैसा कमी करा, शिवनेर महोत्सवाचा पैसा कमी करा, कमी खर्चातली शिवजयंतीचा निर्णय करायची ताकद आम्हाला द्या. आम्ही शिवजयंती पहिल्यापेक्षा अतिशय कमी पैशात धमाक्यात करून दाखवतो तुम्हाला. आणि हा शब्द दिलाय.